लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 24 सप्टेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी। तर बघा, सुरुवातीला असं कळलंय की युगंधरचं ब्रेकअप झालंय म्हणे, पण इस बात में कुछ गडबड है। काय झालंय, त्याने नाव वेगळं सांगितलंय बरं का मैत्रिणीचं, असा माझा अंदाज आहे। बघा, नंदिनीला तो जे काही सगळं सांगतो ते तिने ऐकलंय आणि ती त्यावर प्रतिक्रिया देतीये। सुरुवातीला नंदिनी म्हणते काय ब्रेकअप, आता ती हसते। युगंधर म्हणतो तू का हसतेस वहिनी, यार सिरियसली हा। नंदिनी म्हणते सॉरी बाबा, अरे सॉरी, अरे माझ्या हसण्याचा अर्थ तो नव्हता युगंधर। अरे काय आहे माहितीये का, तुला सांगू का, तू आता जे काही मला बोलत होतास ना त्यावरून मला असं वाटलं की तुला खूपच मोठा प्रॉब्लेम आहे। कॉलेजमध्ये इश्यू झाला, काय झालं मला कळतच नव्हतं। अरे तू जेव्हा मला सांगितलंस ना की तुझा ब्रेकअप झाला, तेव्हा मला माझ्या बाबांचं एक वाक्य सांगितलं बघ, म्हणजे त्यांचं वाक्य बोललेलं मला आठवलं। युगंधर म्हणतो कुठलं ग वाक्य वहिनी। मग ही नंदिनी म्हणते अरे देवाने कुठली शिक्षा केली असेल ना युगंधर, तर त्यावर मार्ग काढता येत नाही, पण घोळ माणसाने केला असेल तर तो इझिली निस्तरता येतो। हो अरे खरंच, आता बघ ना तुझी ती मैत्रीण, तुझं नाव, त्या मैत्रिणीचं काय नाव म्हणालास तू। युगंधर म्हणतो अवंती नाव आहे तिचं, पण मला असं वाटतं कदाचित आरुषी असावं, हा लपवतोय। असो, युगंधर पुढे म्हणतो वहिनी अगं निस्तरायसारखं असलं तर मी निस्तरलं असतं, पण न खूप इनोसंट मुलगी आहे ग ती, आणि मी गुंतून गेलोय तिच्यामध्ये। ती जे म्हणत होती ते मी तिला देत होतो, तिला गिफ्ट दिलं, शॉपिंग करवली, म्हणजे तिला तर मी 1.5 लाखाची स्कूटी सुद्धा गिफ्ट केली, तेही बाबांनी दिलेल्या पैशांमध्ये। नंदिनी म्हणते बाप रे। मग युगंधर म्हणतो हो ग वहिनी, खरंय सगळं हे। वहिनी अगं मी तर तिला गणपतीच्या वेळेला घरी घेऊन येणार होतो, पण मला कळलं ग ती माझ्यासारख्या अजून 2-3 मुलांना फिरवतीये। काय सांगू तुला वहिनी, अगं काय अवस्था झाली माझी। अगं सगळे माझी मजाक घेत होते ग, माझं पहिलं प्रेम अर्धवट राहिलं। आता एवढाच काय तो सीन दाखवला या दोघांचा, आणि मग काव्या आणि मानिनीचा सीन दाखवला। काव्या मानिनीकडे येते आणि म्हणते ही अनिशा पण ना, बघा ना, मला म्हणते की डायरेक्ट लायब्ररीमध्ये भेटू, आता काही जात नसते मी लायब्ररीमध्ये, आता घरीच चाललीये मी। काकू चला ना, तुम्हाला यायचंय का घरी, म्हणजे तुमचं झालंय का बोलणं सुनीता का मावशींशी, आपण एकत्र गेलो असतो। मग मानिनी टाळून म्हणते जा तू काव्या, मला जरा वेळ आहे अजून। काव्या म्हणते 2 मैत्रिणींचा स्पेशल प्लॅन ठरलेला दिसतोय, काय झालं काकू, काही प्रॉब्लेम आहे का। मानिनीचा चेहरा बघून काव्या विचारते मानिनीला तुमचा मूड ठीक दिसत नाहीये। मानिनी म्हणते अगं काही नाही, ते जरा येताना ट्रॅफिक लागलं ना, ते हॉर्न वाजवत होते ना, म्हणून डोकं दुखतंय माझं जरा त्या हॉर्नच्या आवाजाने। आता काव्या म्हणते बरं ठीक आहे मानिनी काकू, आपण नेक्स्ट टाइम येऊ ना तेव्हा छान प्लॅनिंग करून येऊयात, मी निघते हं, आता मी घरीच चालली आहे, तुम्ही एन्जॉय करा दोघी जणी, हॅव अ नाईस टाइम। असं म्हणून काव्या निरोप घेते। मानिनीचं इच्छा नाहीये तिच्याशी बोलायची, पण तरी पण मानिनी बोलते। पण आता ती काव्या गेल्यानंतर बघा ना तिच्या मैत्रिणीला म्हणते काय ही काव्या, जसं काही झालंच नाही अशी बोलत होती माझ्याशी, किती हसत खेळत बोलली बघ ना ही मुलगी माझ्याशी सुनीता। मग ती सुनीता म्हणते निर्ढावलेली दिसते चांगली तुझी सून, तिला जाणवलं असेल की तू इथे आली आहेस, म्हणजे तिच्या मित्रासोबत तू तिला बघितलं का काय म्हणून। अगं तू तिच्यावर संशय घेऊ नये ना, म्हणून तुझ्याशी बोलली असेल जरा चांगलं चांगलं, बाकी काही नाही ग मानिनी। मानिनीताई म्हणतात असा विचार करत असतात का ग ही मुलं। सुनीता म्हणते अगं असा विचार, अगं खोटारडेपणाच चालू असतो यांच्या डोक्यामध्ये सदैव। अगं मानिनी तुझा माझा काळ वेगळा होता ग, आपल्यावर संस्कार होते, पण आता या मुलांनी या सगळ्या गोष्टी पायंदळीत उडवल्यात ग, तुझी सून तर फारच पुढची निघाली आहे। मानिनी म्हणते म्हणजे, आता ती सुनीता म्हणते अगं काव्याचं आणि त्या मुलाचं इतकं प्रेम प्रकरण होतं की इथल्या एका टेबलावर त्यांनी नावं कोरून ठेवली एकमेकांची। मग मानिनी म्हणते काय सांगतेस, मग सुनीता म्हणते चल चल दाखवते तुला, आणि त्या टेबलवर जे आणि के असं कोरून ठेवलेलं आहे हे त्या सुनीताने दाखवलं मानिनीला। आता ती सुनीता म्हणते बघ के म्हणजे काव्या, मग मानिनी म्हणते अरे बापरे, आणि जे म्हणजे, मग लगेच ती सुनीता म्हणते मला काय माहिती बाई, तू घरी जाऊन काव्यालाच विचार ना। प्रेक्षकांनो, काल तुम्ही बऱ्याच जणांनी कमेंट केल्या होत्या की यांच्या हॉटेलमध्ये CCTV नावाचा प्रकार असतो की नाही, खरंच की माझ्या डोक्यातच आलं नाही रिव्ह्यू देता देता, पण खरं आहे ना, या मानिनीने सुनीताला रिक्वेस्ट करायची असती आणि म्हणायचं असतं दाखव मला मगाशीचा मुलगा CCTV मध्ये, किती सोपं होतं, पण एवढे सोपे सरळ केले यांनी मार्ग, तर आपला टाइमपास कसा होणार आणि यांचे एपिसोड कसे वाढणार ना। असो, आता इकडे नंदिनी आणि युगंधरचं बोलणं पुन्हा ऐकवलंय।
नंदिनी युगला समजावत म्हणते, हे बघ युग, जरा शांत हो. प्रेम ही सुंदर गोष्ट आहे, पण फक्त ते योग्य माणसावर झालं ना तरच ती गोष्ट चांगली होते. नाहीतर याच प्रेमासारखं जिव्हारी लागणं दुसरी गोष्ट नाही. प्रेम माणसाला तारतं सुद्धा आणि मारतं सुद्धा, लक्षात ठेव. आणि वाहून गेलेल्या या प्रेमाच्या आठवणीत आपल्या या आठवणीनं काचेच्या तुकड्यासारख्या असतात. बारीकशी आठवण पण सलत राहते रे युग. अरे ज्याला दुखतं, ज्याला खुपतं त्यालाच ते कळू शकतं. आता युगंधर रडायला लागतो बरं का नंदिनीच्या बोलण्यामुळे. नंदिनी आता एक आयडिया करते आणि त्याला एक लेटर पॅड देते आणि म्हणते, युग तुला त्रास होतोय ना, मी सांगितलेली एक गोष्ट कर. युगंधर म्हणतो, काय करायचंय? मग ही नंदिनी म्हणते, थांब 1 मिनिट तुला सांगते. आता तिने ना एक कागद आणि पेन युगंधरच्या हातात दिलाय आणि त्याला म्हणते की लिही तू, मी जे सांगते ते लिही. युगंधर म्हणतो, पण काय हे सगळं वहिनी? नंदिनी म्हणते, लिही, मी सांगते ते लिही त्यावर माझं पहिलं प्रेम अर्धवट राहिलंय असं लिही बरं. युगंधर नंदिनीचं ऐकतो आणि मग पुढे नंदिनी त्याला म्हणते, आता यापुढे लिही. आधी तो कागद तो माझ्याकडे दे. युगंधर तो कागद देतो नंदिनीकडे. आता दुसऱ्या कागदावर नंदिनी त्याला लिहायला सांगते की त्या कागदावर लिही युग की ती मुलगी माझ्या लायकीची नव्हती. लिही बरं. युगंधर नंदिनीच्या सांगण्याप्रमाणे ती चिठ्ठी लिहित असतो. नंदिनी म्हणते, व्हेरी गुड, आता हा कागद पण दे माझ्याकडे. मग आता नंदिनी तिसऱ्या कागदावर त्याला लिहायला सांगते की माझ्या आयुष्यात खूप चांगली मुलगी येणार आहे, कारण मी युग आहे, मी बेस्ट आहे, असं ती त्याला लिहायला लावते तिसऱ्या कागदावर, म्हणजे तिसऱ्या पानावर. युगंधर तेही लिहितो तिच्या सांगण्याप्रमाणे. आणि आता नंदिनी त्याला म्हणते, हे सगळं जे लिहिलंयस ना तू युग, ते लक्षात ठेव आणि या ज्या 2 चिठ्ठ्या आहेत ना त्या बिनधास्त फाडून टाक. आता ती जी चिठ्ठी आहे ना ती तिने त्याला सांभाळून ठेवायला सांगितली आहे आणि त्या 2 चिठ्ठ्या फाडायला सांगितल्यात. युगंधर म्हणतो, वहिनी खरंच फाडू? मग नंदिनी म्हणते, बिनधास्त फाडून टाक. युगंधरने त्या चिठ्ठ्या फाडून टाकल्यात आणि ते सगळे पेजेस असे फाटलेले ते तुकडे स्वतःच्या अंगावर उडवलेत आणि त्याला असं छान फ्री फ्रँक वाटतंय. काहीतरी प्रेक्षकांनो, मालिकेत आपलं काही दाखवत राहतात. असो, काहीतरी आपलं मनोरंजन करायचं आणि सोडून द्यायचं. आता युगंधरने त्या चिठ्ठ्या फाडल्या आणि आता तो आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसतोय, जाणवतोय. त्याला ते फील फ्री झाल्यासारखं वाटतंय. युगंधर म्हणतो, वहिनी तुम्हाला आता जे करायला सांगितलं ना त्यामुळे खूप भारी वाटायला लागलंय ग. नंदिनी म्हणते, चांगलं वाटतंय ना, चला तर मग. एक गोष्ट लक्षात ठेवायचं युग, तुझ्या मनात जे असेल ना ते शेअर करायचं घरच्यांना. तू मला बहीण मानतोस की नाही? युगंधर म्हणतो, म्हणजे काय? नंदिनी म्हणते, हे बघ युगंधर, पहिल्या प्रेमातून तुला बाहेर यायचे म्हणून लगेच दुसरं प्रेम करू नकोस, कारण तेही प्रेम खरं असेलच असं नाही, ते जिव्हारी मात्र नक्की लागतं. असं म्हटल्यावर युग म्हणतो, काय झालं तुला वहिनी? एवढी का टेन्शनमध्ये दिसतेस तू? लगेच ही नंदिनी म्हणते, अरे काही नाही, जाऊ दे, तू मला सांग बरं, हे तू मला जे सांगितलं ते खरं आहे ना? तू आणखीन माझ्यापासून काही लपवत तर नाही आहेस ना? आता युगंधर फक्त स्वतःच्या मनाशी असा विचार करायला लागतो. आता आय फील डाऊट की तो त्या ज्या मुलीचं नाव सांगतोय ना प्रेक्षकांनो, ते त्याने नक्कीच खोटं सांगितलं असावं, कारण विनाकारण मालिकेत यांची तिसरी बहीण घेणार नाही ना. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे असा माझा अंदाज आहे बरं का. असं मी तुम्हाला प्रिडिक्ट नाही करत, कारण मुळात मला अजिबात असे खोटे नाटे रिव्ह्यू द्यायला आवडत नाही. अंदाज व्यक्त करते एवढंच. आता इकडे बघा, वसू आत्या आणि रम्याचं सीन दाखवलाय. रम्या म्हणते, घ्या, युगंधर हे लपवत होता. अगं आई, MBAच्या फर्स्ट राऊंडमध्ये युगंधर देशमुख नापास झालेत. त्यावर वसू आत्या म्हणतात, कसं शक्य आहे रम्या? अगं युग खूप हुशार मुलगा आहे. रम्या म्हणते, अगं ए आई, तो हुशार असला काय आणि नापास झाला काय, आपल्या काय फायद्याचं आहे? हे सापडल्यावर मला असं वाटलं, अरे बापरे, केवढं मोठं गुपित सापडलंय. शोधाशोध केली तर निघालं हे नापास झालेलं रिझल्ट. चिल्लर गुपित आहे नुसतं. वसू आत्या आता तो रिझल्ट घेतात हातात आणि म्हणतात, ए रम्या, तुला हे चिल्लर गुपित वाटतंय ना, ते चिल्लर नाहीये, ही मोठी गोष्ट आहे, तुला नाही कळणार. वसू आत्या असं बोलल्यावर रम्या म्हणते, ए आई, कसली मोठी गोष्ट ग? नापास झालाय तो, एवढी काय मोठी गोष्ट आहे त्यात? आत्ता ही गोष्ट जरी घरच्यांना सांगितली तरी घरचे त्याला चेअरअप करतील, फार फार तर मामी ओरडेल त्याला, काही होणार नाहीये याचं. त्यामुळे त्याचं नापास होणं आपल्या काही पथ्यावर पडणार नाहीये. वसू आत्या आता म्हणतात, ए रम्या, तुझ्या आणि युगच्या वयामध्ये खूप अंतर आहे. तू तुझ्या वयानुसार या गोष्टीकडे बघतेस म्हणून तुला ही गोष्ट क्षुल्लक वाटते, पण युगसाठी ही खूप मोठं फेल्युअर आहे रम्या, तुला नाही कळणार. आता वसू आत्या पुढे म्हणतात, अगं त्या युगंधरला गिल्ट आलं असेल
विक्रमने एवढे पैसे मोजले आपल्या शिक्षणासाठी आणि आपण फेल झालो. घरामध्ये पार्थ आणि जीवासारखे हुशार भाऊ असताना आपण मात्र फेल झालो. अगं या गोष्टीचं त्याने दडपण घेतलं असणार आहे. आता ही गोष्ट तो आता घरात सांगणार नाही आणि आपण याचा फायदा करून घेऊ आणि या गोष्टीमध्ये नंदिनीला अडकवू. आता वसू आत्या जे बोलतात ते आधी रम्याला कळत नाही. ती म्हणते हे कसं करायचं. आता वसू आत्या काहीतरी तोंड म्यूट करून बोलतात, म्हणजे आपल्याला नुसतं म्युझिक ऐकवलंय आणि त्या रम्याला त्यांची कल्पना सांगतात. रम्याला ती पटते आणि म्हणते वा आई, काय डोकं चालतं ग तुझं, मस्त भारी. वसू आत्या म्हणतात डोकं चालणारच माझं बाई, उगाचच एवढे पावसाळे पाहिले का मी. तुला सांगू का आई. रम्या म्हणते हा प्लॅन जर भारी झाला ना वर्क, आपली शिक्षा रद्द होईल आणि या नंदिनीला अद्दल घडेल ग आई. झालंच ठरलं या मायलेकींचं काहीतरी नवीन, जो आपल्यासाठी आता पुढे सस्पेन्स आहे. बरं आता बघा प्रेक्षकांनो, इथे जरा मनात प्रश्न आलाय. नंदिनी आता घट तिथे स्थापन करतीये. आता त्या पार्थने कालच सांगितलं होतं त्याच्या आईला की काव्यासाठी साड्या घ्यायच्यात, नवरात्र जवळ आली आहे आणि एकदम घटस्थापनच दाखवली यांनी, म्हणजे अचानक एका दिवसातच घट बसले. तेवढ्यात तिथे काव्या येते. मग नंदिनी तिला म्हणते थांब की ग काव्या, बरंच झालं आलीस. अगो काय चांगल्या टायमिंगला आली आहेस, इकडे ये ना. आता ही काव्या म्हणते काय झालं. मग नंदिनी म्हणते काय झालं काय झालं. अगं तू आली त्यामुळे मला वाटलं साक्षात तुझ्या पावलाने देवीच आली. काव्या म्हणते नको ग ताई, देवी वगैरे मी नाहीच आहे. अगं मी साधी माणूस आहे, मला कशाला एवढं मोठं बन, माणूसच राहू दे ग आई ताई मला, असं ती म्हणते तिच्या बहिणीला सिरियस होऊन. मग नंदिनी म्हणते हो ग बाई, आपण सगळे माणसंच आहोत, पण कसं आहे ना, माणसांच्या मधलं जे प्रेम आहे ना ते दैवी अंश आहे, चांगुलपणाचा अंश आहे. आता तू वेळ नको घालवू, बरं जा पटकन हातपाय तोंड धुवून ये, मी केव्हाची वाट बघते तुझी. तू येशील, आई येईल, म्हणजे मी एकटीच घट बसवणार नाही असं वाटलं होतं मला. बरं झालं तू आलीस. आता आपण दोघी जणी मिळून घट बसूयात, अगदी आपल्या माहेरच्यांसारखं. म्हणजे सासरची पद्धत गेली उडत. असो गंमत केली. आता ही काव्या म्हणते अगं ताई, म्हणजे मी काय म्हणते, आपण आपल्या घरी बसवायचो घट, पण देशमुखांच्या घरी घट कसे बसवायचे, त्यांना नाही चालणार ना आपण बसवले तर. नंदिनी म्हणते का नाही चालणार. अगं आई आपल्याला किती छान छान गोष्टी सांगायची, विसरलीस का तू काव्या. आई काय म्हणायची, परंपरा वारसा विधीच्या पाण्यासारख्या असतात, अगदी प्रवाहित, आणि घट म्हणजे बायकांचंच प्रतीक आहे ना. ती म्हणायची ना की घटात कसं पाणी भरून, कलशात पाणी भरून घट स्थापन करतो आपण. अगं काव्या, आपण बायका माहेरचे संस्कार सासरी नेतो, सासरचे माहेरचे संस्कार पुढे त्याचा वारसा चालवतो. अगदी घट म्हणजे तेच असतात ना ग काव्या. आणि तू परमिशनचं म्हणशील तर मी आईंची परवानगी घेऊन ठेवली होती, तू नको काळजी करूस, त्यांना आवडेल. पण त्यानं जरा जाता जाता घाईत होत्या, पण जरा टेन्शनमध्ये दिसल्या, मला जरा डिस्टर्बच वाटल्या. मग जाऊ दे, मी काही जास्ती विचारलं नाही, मी टाळलंच म्हणा जरा. मग ठरवलं की बसूयात आपण. अगं काव्या, इतक्या चांगल्या गोष्टीला त्या नाही म्हणणार नाही, मला खात्री आहे. जा बरं तू हातपाय तोंड धुवून ये. काय झालंय तुला, अशी का विचार करतेस, तुझा मूड काही चांगला दिसत नाहीये काव्या. मग काव्या काहीच बोलत नाही आणि म्हणते काही नाही ग ताई. नंदिनी म्हणते काही झालंय का काव्या, काही बोलायचंय का तुला. हे बघ, तुला काही वाटत असेल तर आपण शांतपणे बोलूयात या विषयावर, घट बसूयात का काव्या. काव्या म्हणते हो चालेल. मग नंदिनी म्हणते बेटा, देवाला एखादं फूल वाहिलं, नमस्कार केला तरी मनावरचं ओझं कमी होतं. आज तर आपण घट बसवतोय, चल लवकर ये तू हातपाय तोंड धुवून. तू घट बसवलेस ना काव्या की तुझ्या मनावरचं संकट सगळं दूर होईल. जा पटकन ये, लवकर ये हं काव्या, वेळ नको घालवूस. काव्या आता घरात जाते हातपाय तोंड धुवायला. काव्याचे हातपाय तोंड धुईपर्यंत नंदिनीने बरीचशी तयारी करून ठेवलेली असते पूजेची. आणि आता दोघी बहिणी मिळून तिथे घटस्थापना करतात, असं त्यांनी सीन दाखवलाय. म्हणजे व्यवस्थित सगळी पूजा करतात, विड्याची पानं वगैरे ठेवतात, तिथे घटामध्ये असं माती धान्य सगळं टाकतात आणि दोघी बहिणी मिळून घटस्थापनेची पूजा करतात. असो, असा काय तो यांचा नवरात्रीचा पहिला दिवस दिसतोय. म्हणजे घरात बाकी कोणी नाहीये बरं का पूजेला हजर, या दोघी बहिणींनी मिळूनच पूजा केली आहे. तर अशा पद्धतीने हा सीन त्यांनी दाखवला आणि त्यांनी विड्याच्या पानाची माळ सुद्धा अशी देवीपुढे अशी ठेवली आहे. म्हणजे घटामध्ये आपण माळ घालतो ना फुलांची, तशी यांच्याकडे कदाचित पानांची माळ असावी. प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. आता बघा हा, नंदिनी आणि काव्या दोघींनी घटस्थापना केल्यावर देवी आईजवळ प्रार्थना केली आहे. आता नंदिनी काय प्रार्थना करते ते ऐका. नंदिनी म्हणते आई, तुझ्या कृपेने प्रत्येकाला प्रत्येकाच्या प्रश्नांची खरी उत्तरं मिळू देत. मग काव्या मनात प्रार्थना करते, देवी आई तुला माहिती आहे मी काही चुकीचं वागलेली नाहीये,
आई मी काही चुकीचं केलेलं नाहीये हे मानिनी काकूंना सुद्धा पटू दे. तर आता नंदिनी मोठ्याने म्हणते अडलेल्यांना मार्ग दिसू दे. मग काव्या मोठ्याने म्हणते नडलेल्यांना पर्याय मिळू दे. नंदिनी म्हणते माणसातला महिषासूर मरू दे. मग काव्या म्हणते गैरसमजुतीचा रावण महिषासूर जळू दे. आणि आता काव्या मनात विचार करते सगळं काही नीट होऊ दे देवी आई. गैरसमजुतीचा रावण जळू दे असं का सुचतंय मला? मानिनी काकूंमुळे का? मानिनी काकू अचानक कशा काय आल्या असतील कॅफेमध्ये? आता काव्या या गोष्टीचा विचार करायला लागते. मग नंदिनी कल्याण वस्तू म्हणून प्रार्थना संपवते. आता काव्या घट बसवल्यानंतर तिच्या रूममध्ये जाते आणि रूममध्ये गेल्यावर तिच्या डोक्यामध्ये असंख्य विचार घोळवू लागतात. प्रेक्षकांनो, या मालिकेत जे घर दाखवलंय ना, सेम टू सेम तेच घर लपंडाव मालिकेत पण दाखवलंय. तुम्ही नोटीस केली आहे का ही गोष्ट? तर बघा, मुद्दाम त्यांनी आता जे दाखवलं ना ते तुम्हाला दाखवते मी फोटो. हेच घर सेम लपंडाव मालिकेमध्ये आहे. तर बघा, आता काव्या घरात जाते, तिच्या खोलीमध्ये जाते, तेव्हा तिला आलंय टेन्शन. ती आता दरवाजा लावते आणि विचार करायला लागते झालेल्या गोष्टींचा. तिला जरा हे सगळं सरप्रायझिंग वाटायला लागतं आता, की मानिनी काकू कशा काय आल्या असतील तिथे, काय झालं असेल. आणि आता मात्र जीवाने ते जे के कोरले ना ते पण आठवतं त्या काव्याला. आणि आता काव्या विचार करायला लागते, अरे देवा, मानिनी काकू कदाचित मानिनी काकूंनी मला आणि जीवाला पाहिलं असेल का तिथे कॅफेमध्ये? बापरे, मानिनी काकूंची ती मैत्रीण आहे सुनीता, ते तिचंच कॅफे आहे ना. मग तिने मानिनी काकूंना माझ्या आणि जीवाबद्दल काही सांगितलं असेल का? विसर्जनाच्या दिवशी सुद्धा सुनीता काकूनेच काही सांगितलं असेल का? आज मानिनी काकू जरा वेगळ्याच वागत होत्या. आता पुन्हा काव्याला आठवतं की मानिनी कशी उखडलेली होती तिच्यावर वगैरे वगैरे. आता हे सगळं आठवून तिला टेन्शन आलंय. आता ते सगळं पुन्हा मागचे भूतकाळ दाखवले बरं का प्रेक्षकांनो. आणि काव्या त्या विचार करते त्या गोष्टींचा आणि विचार करते की अरे देवा, म्हणजे माहीत नाही का, पण मला अशा निगेटिव्ह फिलिंग काय येत आहेत? काही झालं असेल का? मला टेन्शन का येतंय? काहीतरी वाईट होते असं का वाटतंय? अरे देवा, काय होणार आहे? मला आता विनाकारण या घरावर माझ्यामुळे संकट नकोय. अरे देवा, जीवाला मी विसरले, त्याच्या आठवणी मी सगळ्यात जाळून टाकल्यात. आता तिला आठवतं की जीवाने केलेली कविता तिने त्या फोटोवर लिहिलेली आहे आणि तो फोटो म्हणजे तिचा आणि जीवाचा एक फोटो राहिलाय तिच्याकडे. आता ते सगळं आठवल्यावर ती ठरवते की तो जो फोटो राहिलाय तो शेवटची आठवण आहे जीवाची आणि माझ्या प्रेमाची. आता मला काहीच ठेवायचं नाहीये, मी तो फोटो जाळून टाकते. असा विचार करून तिने आता तिच्या वहीमधला तो फोटो घेतलाय आणि ती आता तो फोटो लायटरने जाळते. आता हे त्यांनी बराच वेळ दाखवलं प्रेक्षकांना, म्युझिक ऐकवलं, तिच्या आणि जीवाच्या आठवणी दाखवल्या. त्याच्यामुळे ना हा एपिसोड असा रंगत जातो आणि काय ना सांगताना जरा छोटा होतो. आता ती कविता पण त्यांनी पूर्ण व्हिज्युअलाइज करून दिली आहे. मग पुन्हा ते ढंगचिक ढंगचिक लग्नानंतर होईलच प्रेम आणि काव्या आता हातात लायटर घेते आणि तो फोटो जाळते आणि एपिसोड समाप्त होतो. आता पुढच्या प्रोमोमध्ये धिंगाणा दाखवलाय. काव्या फोटो जाळते तेव्हा मानिनी येते आणि तो फोटो विझवते आणि काव्याच्या कानाखाली मारत म्हणते, पुरावे जाळल्याने सत्य लपत नाही काव्या, तुझं प्रेम प्रकरण चालू आहे अजून. काव्या रडवी लिहून म्हणत असते, मानिनी काकू मी खरं सांगते, आता काहीही प्रकरण नाहीये माझं. मानिनी म्हणते, मग येऊ दे या पोराला समोर आणि सांगू दे त्याला काय तुमच्या दोघांमध्ये काही नाहीये हे या मुलालाच सांगू दे. आता काव्या त्या जीवाला कशी उभी करणार सगळ्यांसमोर? म्हणजे आलं ना आता काव्याच्या भोवती टेन्शन. प्रेक्षकांनो, या मालिकेत लग्नानंतर प्रेम सोडून बाकी सगळी भांडणं तमाशेच दाखवतात. काय वाटतं तुम्हाला? मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. काल लपंडाव मालिकेमध्ये असं काही विशेष दाखवलंच नव्हतं प्रेक्षकांनो. आता आज बघते काय दाखवलंय मालिकेमध्ये. छान असेल रिव्ह्यू तर तुम्हाला नक्की शेअर करते. बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.